श्री गुरुचरित्र अध्याय 45 नरहरि कवीश्वर वर प्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतै नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा निरोपिले से नंदीनामा कवी ऐसे दुसरा आणिक आला म्हणून कवणे परी झाला शिष्य ते सांगावे जी आम्हास विस्तार करुणी आदि अंतास कृपा करुणी दातारा सिद्ध म्हणे नामधारका सांगो तू ते कथा ऐका आश्चर्य झाले कवतुका श्री गुरुचरित्र अति गोड गाणगापुरी असदा गुरु ख्याती झाली अपरंपरू लोक येती थोर थोरू भक्त बहुत जाहले नंदीनामा कवी होता कवित्व केले अपरिमिता समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चौराष्ट्री ऐसे असता एके दिवशी देखा श्री गुरु सिनेरे भक्ते एका आपुले घरी शोभनदायका म्हणून नेले आपुले ग्रामा इपरगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे श्री गुरुसी पूजा केली तेथे बहुवसी समारंभ थोर झाला तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग ऐक जागृत स्थान प्रख्यात नीक तेथे एक द्विजवर सेवा करी तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वरी नित्य करी पाच कवित्वे कल्लेश्वरा वाचून आणिक नाणी कदा वचनी एक चित्ते एक मनी शिवसेवा करी तसे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकिले जिव्हार अन्यत्र देव अपार नरस्तुती मीन करी ऐसे बोलून या आपण गेला देव पूजे कारण पूजा करिता तत्क्षण निद्रा आली तया द्विजा नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा ते दिवसी अपरिमाण निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखता जाहला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग न दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमुते पूजितोसी षोडशोपचारे आसे आपण पूजा करी स्थिर मनी ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज विस्मय करी आपुले मनी म्हणे नरसिंह सरस्वती शिव मुनी आला असे अवतरून आपण निंदा त्याची केली आजी होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरु काशी आला विप्र लोटांगणींसी येऊन लागला चरणासी कृपा करेगा अज्ञानासी दीन तुझे स्वरूप आपण प्रपंच माया वेष्टोनी नोळखे आपण अज्ञानी तुझे साक्षात शिवमुनी निर्धार झाला जिमजम कल्लेश्वर कर्पूर गौरु तुझी होसी जगद्गुरु माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटल तुझे विश्वाचा आधारू शरणागता वज्र पंजरू चरण कमळवास भ्रमर ठाकोनी आलो अमृत घ्यावया जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानू घरालिया कामधेनु दैन्य काय आमासी पूर्वे समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षे निका
तू न पवसी एका एका अनेक कष्ट करिता ते न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान झाली आमुची मनकामना कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले तूचे सत्य कल्लेश्वरू ऐसा माझे मनी निर्धारू कृपा करिगा जगद्गुरु म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती तयासी नित्यामुची निंदा करीसी आजी कैसे तुझे मानसी आलासी भक्ती उपजवनी विप्रमणे स्वामी आसी अज्ञान अंधकार आम्हासी कैसे भेटाल परियेसी ज्योतिर्मय न होता म्या कल्लेश्वराची पूजा केली तेणे पुण्यामा भेटीला धरले आजी आम्ही पूजेसी गेलो ते काळे लिंग स्थानी तुम्हासी देखिले स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर जाहले अंतःकरण मिळवावे शिष्य वर्गात ऐसे विनवोनी द्विजवर स्तोत्र करीतसे अपार स्वप्नी पूजा षोडशोपचार तैसे कवित्व केले देखा मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरु म्हणती तत्क्षण आम्ही स्वप्न रूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका येणे भक्त केले निका स्वप्नी भेदूनी समस्त ऐसे म्हणून शिष्यांसी वस्त्रे देती त्या कवीसी लागला तो श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईल श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा करिगा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो विप्रमणे स्वामी आसी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथे तुम्हासी म्या देखील तुझी स्वामी कल्लेश्वर त्रयमूर्तींचा अवतारू आची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनवोनी स्वामी आसी आला सवे गाणगा पुरासी कवित्वे केली बहुवसी सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकाशी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस म्हणे सरस्वती गंगाधरू जासी प्रसन्न होय श्री गुरु त्याचे घरी कल्पतरू चिंतिले फळ पाविजय कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरि कवीश्वर वर प्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 42 यथार्थ श्री गुरुचरित्र नरहरि कवीश्वर वरप्राप्ती नाम अध्याय 45. कल्लेश्वर शिवपिंडावर स्वामींचे दर्शन. नामधारक म्हणाला, हे सिद्धमुनी, मागे कवी नंदी नामाची कथा सांगितलेली तेव्हा तुम्ही दुसरा असाच आणखी एक कवी आला असे म्हणत होते. तो शिष्य कसा आणि कोठून आला ते सांगावे. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, ऐक, श्री गुरुचरित्र फार मधुर आहे. गुरु गाणगापुरी असताना निरनिराळे चमत्कार ऐकून त्यांची गावोगावी ख्याती पसरली. दूर दूरचे लोक दर्शनाला येऊ लागले. भक्तजनांची संख्या वाढली. नंदीनामाने अपार कवित्व केले. समस्त लोकांनी त्याचा आस्वाद घेतला. त्याची चहूकडे कीर्ती पसरली. एके दिवशी एका भक्ताच्या घरी मंगल कार्य होते म्हणून आपल्या हिप्परगी गावाला श्री गुरूंना घेऊन गेला. तेथे त्याने श्री गुरूंची पूजा केली. मोठा सोहळा केला. त्या गावी एक शिवालय होते. त्यात कल्लेश्वर नावाचे शिवलिंग होते. ते मोठे जागृत स्थान आहे. तेथे एक ब्राह्मण सेवकरी होता. त्याचे नाव नरहरी होते.
तो नित्य नियमाने लिंगाची सेवा करीत असे. तो मोठा कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कल्लेश्वर शंकरा वाचून दुसऱ्या कोणाची तो सेवा करीत नसे. एक चित्ताने व एक मनाने तो शंकराची शिवलिंगाची सेवा करीत असे. समस्त गावकरी त्याच्याकडे आले व त्याला म्हणाले, आपल्या गावात गुरुस्वामी आले आहेत. तू चांगला कवी आहेस, तेव्हा स्वामींच्या सेवेत काही पदे तयार करून गायन कर, म्हणजे स्वामी प्रसन्न होतील. तेव्हा तो नरहरी म्हणाला, मी माझी वाणी कल्लेश्वराला समर्पित केली आहे. त्याच्याशिवाय मी अन्य देवांची व मनुष्याची स्तुती करणार नाही. असे म्हणून तो लगेच कल्लेश्वरांच्या पूजेला गेला. पूजा करता करता त्याला अचानक निद्रा आली. तो रोज पूजा करून पार्वती रमणाची काव्य करून स्तुती करीत असे. पण आज त्याला अचानक पूजा सुरू करताच निद्रा आली. स्वप्नात त्याला शिवलिंगावर श्री गुरु बसलेले दिसले. तो पूजा करीत होता तेव्हा त्याला लिंगाऐवजी श्री गुरुस्वामी दिसू लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुझी मनुष्यावर भक्ती नाही तर मग आमची पूजा का करीत आहेस? तो नरहरी स्वप्नात षोडशोपचारे स्थिर मनाने पूजा करीत होता. असे स्वप्न पाहून तो जागा झाला. तो विस्मय करू लागला. श्री नृसिंह सरस्वती हेच शिवमुनी असून ते अवतार घेऊन आले आहेत. आपण विनाकारण त्यांची निंदा केली. हाच सद्गुरू होय, हाच त्रिमूर्तीचा अवतार होय, असा विचार करून स्वामींची भेट घेण्याचा निर्धार केला व गुरुजवळ आला. आल्याबरोबर त्याने लोटांगण घातले, चरणावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे स्वामी, मी अज्ञानी आहे, मला क्षमा कर. मी तुमचे स्वरूप ओळखू शकलो नाही. मी प्रपंच मायेत अडकल्यामुळे मी अज्ञानी तुम्हाला ओळखू शकलो नाही. साक्षात शिवमुनी आहात याची मला आता खात्री झाली आहे. कल्लेश्वर कर्पर गौरम तूच आहेस. आता माझे मन स्थिर झाले आहे. आता तुझे चरण म्हणजे माझे शिवलिंग होय. तूच विश्वाचा आधार आहेस. तूच शरणागताचे रक्षण करणारा वज्र आहेस. आपल्या चरण कमलरूपी अमृताचा आस्वाद घेण्यासाठी मी भ्रमर होऊन आलो आहे. जवळ निधान असताना रानोरानी भटकण्याची काय आवश्यकता आहे? आता आमच्या घरी कामधेनू आली असता दैन्य कसे राहील? पूर्वी समस्त ऋषी हजारो वर्षे तप करीत तरी त्यांना ईश्वर प्राप्ती होत नसे. पण आम्हाला तप अनुष्ठान काहीही न करता तुम्ही निधान रूपाने भेटलात. आमची मनोकामना पूर्ण झाली. कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले. तूच कल्लेश्वर आहेस हा माझा निर्धार झाला आहे. हे स्वामी, माझ्यावर कृपा करा. नरहरींची गुरुस्तुती. श्री गुरु म्हणाले, तू आमची नित्य निंदा करीत होतास, आज तुझ्या मनात भक्ती कशी उत्पन्न झाली? तेव्हा विप्र म्हणाला, हे स्वामी, मी अज्ञानी होतो, त्यामुळे मी आपणास ओळखू शकलो नाही. ज्ञान झाल्याशिवाय तुमची भेट होणे कठीण आहे. ज्ञान झाले म्हणून तुमची ओळख पटली. मी कल्लेश्वराची पूजा केली, त्याची पुण्याई म्हणूनच आपली भेट झाली. आज मी नित्याप्रमाणे कल्लेश्वराच्या पूजेस गेलो असता शिवलिंगाच्या स्थानी तुम्हाला पाहिले. तुम्हाला मी तेच स्वप्नावस्थेत पाहिले. आता तुमचे प्रत्यक्ष चरण भेटले आहे. माझे मन आता स्थिर झाले आहे. तेव्हा स्वामी, माझ्यावर कृपा करावी व आपले शिष्य वर्गात मिळवावे. असे बोलून तो गुरु स्तुती करू लागला. ज्या प्रकारे स्वप्नात षोडशोपचारे पूजा केली तशी कविता करून गुरुस्तवन केले. मानस पूजेचे काव्यात वर्णन केले. श्री गुरु म्हणाले, आम्ही प्रत्यक्ष असताना लोकांना स्वप्नरूप भासतो. मी प्रत्यक्ष येत असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजा यांचे काव्यात वर्णन केले. असे म्हणून त्या कवीला वस्त्रे दिली. नंतर तो श्री गुरूंच्या चरणी लागला व मी आपला शिष्य होईल असे म्हणाला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्हाला कल्लेश्वर श्रेष्ठ आहे.
तू कल्लेश्वराचीच पूजा कर. आम्ही सदा येथेच वास करतो. तेव्हा तो विप्र म्हणाला, प्रत्यक्ष स्वामींचे चरण सोडून मी कल्लेश्वराची पूजा कशाला करू? आणि तेथेही मी तुम्हालाच पाहिले. तूच स्वामी कल्लेश्वरा आणि तूच त्रिमूर्तीचा अवतार आहेस, याबाबत माझी पूर्ण खात्री झाली आहे. आता मी तुमचे चरण सोडणार नाही. अशी विनवणी करून तो स्वामींच्या सोबतच गाणगापूरला आला. तेथे त्याने पुष्कळ कवित्व केले व श्री गुरूंचा सेवेकरी होऊन राहिला. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 45. ओम तत्सत.